अरण्याजवळ राहणारा एकलव्य शिकण्याच्या अपेक्षेने द्रोणाचार्यांकडे आला. द्रोणाचार्य म्हणजे कौरव आणि पांडवांचे गुरु. एकलव्याला शिकवायला ते नाही म्हणाले, तरीही एकलव्य नाराज झाला नाही. तो अरण्यात गेला. त्याने द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती बनवली. त्या मूर्तीच्या ठिकाणी त्यांना गुरु मानलं. त्या मूर्तीच्याच आशीर्वादाने त्याने धनुर्विद्येचा अभ्यास चालू ठेवला. मग एकदा द्रोणाचार्यांच्याच आज्ञेने कौरव आणि पांडव शिकारी करता अरण्यात आले. त्यांच्यासोबत शिकारीची सामुग्री आणि एक कुत्रा सुद्धा होता. कुत्रा फिरत फिरत दूर गेला. एकलव्य सराव करत असलेल्या ठिकाणी तो पोहोचला. एकलव्याला पाहून तो भुंकू लागला. एकलव्याने मोठ्या कौशल्याने त्याच्या तोंडात 7 बाण मारले, तेही अशा पद्धतीत की कुत्र्याला इजा होणार नाही, पण तो अकारण भुंकणार सुद्धा नाही. कुत्रा शांतपणे माघारी आला. तो प्रकार बघून कौरव पांडवांना आश्चर्य वाटलं. ही गोष्ट द्रोणाचार्यांना समजली. इतका मोठा धनुर्धर कोण आहे हे पाहण्यासाठी ते अरण्यात एकलव्याला भेटायला आले. मात्र अर्जुन त्यांना एकांतात म्हणाला की तुम्ही म्हणाला होतात की माझ्यासारखा वीर या पृथ्वीवर सापडणार नाही, पण हा एकलव्य तर खूपच श्रेष्ठ आहे. मग द्रोणाचार्य एकलव्याला म्हणाले, तू मला तुझा गुरु मानतोस ना, मग मला गुरुदक्षिणा म्हणून तुझ्या उजव्या हाताचा अंगठा दे. एकलव्याने क्षणाचाही विलंब न लावता आपला अंगठा गुरूंना दिला. हे पाहून अर्जुनाला बरं वाटलं. महाभारतातल्या कथेतील ही माणसं आणि त्यांचे स्वभाव अजूनही आजूबाजूला दिसतात का? तुम्हीच कमेंट करून सांगा.